30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका. राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार. जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट. स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप. जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी. हाकेंचा हल्लाबोल. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150वरती जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारनं व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सिकंदराबादमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. मुंबईहून आणलेली 1,22,00,000ची रोकड जप्त. अमरावतीच्या विजय गुप्ताला अटक. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू. मुंबई आणि ठाण्यात उन्हाचा तडाखा. मुंबईत तापमान 35 ते 38 अंशांच्या पुढे. उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात वाढ. मान्सूनपूर्व पावसाला विलंब. नवी मुंबईमध्ये गुलाबी पाहुण्यांचं आगमन. सीबुड्समधील एनआरआय तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांची रेलचेल. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी.